नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण दररोज चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. आज 26 जुलै 20 महत्त्वाचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, गैरप्रकार व पेपरफुटी प्रकरणांचा जलद सुनावणीसाठी कोणत्या उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे विशेष जलदगती न्यायालय नियुक्त केले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालय, ऑप्शन बी. मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील विशेष जलदगती न्यायालयाचे कामकाज कोण पाहणार आहे? तर एस व्ही पवार, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार हे या न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत. तिसरा प्रश्न, नागपूर येथील विशेष जलदगती म्हणजे फास्ट ट्रॅक न्यायालयाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गुलशन कोलते, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते. तर विशेष जलदगती न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाने स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी विशेष जलदगती फास्ट ट्रॅक न्यायालय नियुक्त केले आहेत. ठिकाणं आहे ते छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद असं येऊ शकतं कारण हायकोर्टचं नाव अजून बदललेलं नाही या खंडपीठाचं, आणि नागपूर येथे प्रत्येकी एक विशेष न्यायालय सुरू करण्यात आले आहे. नियुक्ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूर येथे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते. चौथा प्रश्न, नीट म्हणजेच नीट यूजी परीक्षा गैरप्रकार, वाद आणि वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, महत्वाचा विषय आहे. तर धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिलेला आहे. पाचवा प्रश्न, राजीनामा दिलेले धर्मेंद्र प्रधान हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यातील संबळपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते? तर हे ओडिशा राज्यातील संबळपूर मतदारसंघातून निवडून आलेले होते. ऑप्शन 5 उत्तर ओडिशा, ऑप्शन बी. तर महत्वाची घटना आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. घटना, केंद्रीय शिक्षण मंत्री होते धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर कारण आहे नीट परीक्षा प्रकरणातील गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सहावा प्रश्न, हाँगझोऊ म्हणजे चीन या देशातील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताच्या संयम हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोणते पदक पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रौप्य पदक. सातवा प्रश्न, ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकावणारी संयम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही नेमबाजी, शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. तर बघा, ISSF वर्ल्ड कप 2026 स्पर्धा ही झालेली आहे हाँगझोऊ या शहरात, चीन या देशामध्ये. खेळाडू संयम भारत. तर प्रकार महिला 10 मीटर एअर पिस्टल शूटिंग मध्ये हिनं रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. आठवा प्रश्न, बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधील रौप्य पदक विजेती खेळाडू तुलिका मान हिला नाडाने तात्पुरते निलंबित केले आहे. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ठीक आहे, निलंबित केल्यावरही प्रश्न विचारले जातात. तर ती आहे जुडो या खेळाशी संबंधित, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. नववा प्रश्न, नाडाने फेअर अबाउट फेलियर मुळे तात्पुरते निलंबित केल्यामुळे जुडोपटू तुलिका मान हिला कोणत्या आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून भारतीय संघातून वगळण्यात आले आहे? तर हिला वगळण्यात आलेले आहे ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा, ऑप्शन बी. तर जुडोपटू तुलिका मान, ठीक आहे, हिच्यावर नाडाद्वारे फेअर अबाउट फेलियर मुळे तात्पुरतं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि याचा परिणाम ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून भारतीय संघातून ती आता खेळू शकणार नाही. 10वा प्रश्न, भारताचे बुद्धिबळ दिग्गज विश्वनाथन आनंद यांनी 24 जुलै 2026 रोजी कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहे? आणि यांनी फिडेचं अध्यक्षपद घेतलेलं आहे, इंटरनॅशनल बुद्धिबळ महासंघाचं.
तर 11वा प्रश्न बघूया. इंटरनॅशनल बुद्धिबळ महासंघाच्या म्हणजेच फिडेच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणारे विश्वनाथ आनंद हे कितवे भारतीय ठरले आहे? तर हे पहिलेच भारतीय आहे, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. महत्वाची माहिती बघा. विश्वनाथन आनंद फिडेच्या हंगामी अध्यक्ष नियुक्ती. भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी 24 जुलै 2026 रोजी फिडेच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. वैशिष्ट्य आहे, हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत. 12वा प्रश्न. भारताच्या अध्यक्षतेखाली 16वी ब्रिक्स आरोग्य मंत्री बैठक 16th ब्रिक हेल्थ मिनिस्टर मीटिंग कोणत्या शहरात यशस्वीपणे पार पडली? तर ही पार पडलेली आहे चंदीगड, ऑप्शन बी. 13वा प्रश्न. जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे पार पडलेला जागतिक व्यापार संघटनेच्या WTOच्या 8व्या व्यापार धोरण समीक्षेत TPR भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर या ठिकाणी हे प्रतिनिधित्व केलेले आहे राजेश अग्रवाल यांनी, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाची माहिती. ब्रिक्स व WTO समीक्षा. ब्रिक्स आरोग्य मंत्री बैठक चंदीगड, भारत. तर WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे व्यापार धोरण समीक्षा जिनिव्हा वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. महिला अधिकाऱ्याच्या पथकाने INSV त्रिवेणी या स्वदेशी नौकेने पार पाडलेल्या समुद्र प्रदक्षिणा या ऐतिहासिक जागतिक जल प्रवासाचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर, ऑप्शन बी. महत्वाची माहिती. समुद्र प्रदक्षिणा मोहीम नेतृत्व लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर. नौका होती INSV त्रिवेणी स्वदेशी नौका. 15वा प्रश्न. गुजरात सरकारने 80,000हून अधिक शाळा सोडलेल्या ड्रॉप आउट मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोणती राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे? तर समरस विद्या सेतू असं या मोहिमेचं नाव आहे, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 16वा प्रश्न. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जयपूर येथे तरुणांसाठी कोणते डिजिटल व्यासपीठ सुरू केले आहे? तर हे डिजिटल व्यासपीठ आहे मुख्यमंत्री युवा सुयोग, ऑप्शन बी. 17वा प्रश्न. तामिळनाडू राज्यातील पहिले पूर्णपणे कार्यरत हवामान संतुलित गाव क्लायमेट रेझिलेंट विलेज ठरलेले किल्लई हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जिल्ह्यात आहे कुड्डालोर, ऑप्शन बी. तर राज्यनिहाय उपक्रम बघा. गुजरात शाळा सोडलेल्या मुलांसाठी समरस विद्या सेतू मोहीम. तर राजस्थान या राज्याने तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा सहयोग डिजिटल व्यासपीठ. तर तामिळनाडू कुड्डालोर जिल्ह्यातील किल्लई हे राज्यातील पहिले हवामान संतुलित गाव. 18वा प्रश्न. 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा कायदा मंजूर करणारा फ्रान्स हा कोणत्या खंडातील संघटनेतील पहिला देश ठरला आहे? तर हा युरोपियन युनियन मधील पहिला देश ठरलेला आहे, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 19वा प्रश्न. ब्रॉड गेज रेल्वे नेटवर्कच्या 100% विद्युतीकरणच्या बाबतीत भारताने जगात कितवे स्थान मिळवले आहे? तर भारताने मिळवलेले आहे दुसरे स्थान, ऑप्शन बी. 20वा प्रश्न. ब्रॉड गेज रेल्वे नेटवर्कच्या 100% विद्युतीकरणात जगामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर जगामध्ये प्रथम क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश आहे, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी बी झालेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय व रेल्वे घडामोडी. सोशल मीडिया बंदी फ्रान्स युरोपियन युनियन मधील पहिला देश. तर रेल्वे विद्युतीकरण स्वित्झर्लंड प्रथम क्रमांकावर, तर भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. तर मित्रांनो 26 जुलैच्या संदर्भातले महत्त्वाच्या चालू घडामोडी, महत्त्वाचे 20 प्रश्न जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले. याची मोफत PDF तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चालू घडामोडीवाला हे याच्यावर जॉईन करा आणि ही PDF मिळवा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपण चालू घडामोडीवालाचा प्लॅटफॉर्म घेऊन आलेलो आहे. YouTube, Facebook, Instagram आणि Telegram या चारही प्लॅटफॉर्म सोबत तुम्ही जोडले जा. सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. तत्पूर्वी आपण तलाठी भरतीच्या संदर्भातले अपडेट्स लवकरच आज किंवा उद्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. थँक्यू सो मच.